आणि हेच नेते पुन्हा खोबरं तिकडं चांग भलं या न्यायानं अजित पवार यांच्या तंबूकडे धावत सुटले। मित्र हो नमस्कार। खोबरं तिकडं चांग भलं ही म्हण तर बघा आपल्या समाजामध्ये सगळीकडे दिसते। अहो पावला पावलावर माणसं फक्त कामासाठी जवळ येतात आणि काम झालं की बेपत्ता होतात नव्हे, समोर आली तरी ओळखी पुन्हा देत नाहीत। मग राजकारणात तर काय हो, हे अखंड सुरू असतं। जिकडं स्वार्थ साधला जातो ना तिकडं नेते अगदी धावत सुटलेले असतात, धावत। ते निष्ठा बिष्ठा वगैरे सगळं काही खड्ड्यात गेलंय केव्हाच। अहो ज्यांनी आयुष्यभर सगळी पदं दिली, नाव दिलं, भल्या भल्या खुर्च्या दिल्या, त्यांच्यावर सुद्धा उलटी तंगडी केली जाते। अहो गेल्या 3-3.5 वर्षात आपण राजकारणामध्ये हेच तर पाहतोय ना। लोकसभा निवडणुकीत बघा शरद पवार यांच्या पक्षाला भरघोस यश मिळालं आणि त्यानंतर शरद पवार यांच्याकडे नेत्यांची रीघ लागली, रीघ। विधानसभेत पुन्हा उलटीपलटी झाली। शरद पवार यांच्या पक्षाला कमी जागा मिळाल्या आणि हेच नेते पुन्हा खोबरं तिकडं चांग भलं या न्यायानं अजित पवार यांच्या तंबूकडे धावत सुटले। लोकसभा निवडणुकीमध्ये बघा अजित पवार यांनी आपटी खाल्ली तेव्हा हेच नेते शरद पवार यांचं गुणगान गाऊ लागले होते। अहो हल्लीच्या राजकारणात निष्ठेला काहीही किंमत उरलेली नाही। शरद पवार यांची तुतारी घेऊन जे कोणी आता नुकतेच आमदार झालेले आहेत ना त्यातले काही जण आज सुद्धा महायुतीचे गोडवे गाताना दिसतात। आता तर शरद पवार यांच्या पक्षातील काही आमदारांनी चला आता अजित पवार यांच्या पक्षात असा उघड प्रस्ताव ठेवलाय। शरद पवार यांनी मुंबईत एक बैठक घेतली। विशेष म्हणजे ही बैठक विश्वासू सहकार्यांची होती असं सांगितलं गेलं। या बैठकीत काही आमदारांनी थेट सांगून टाकलं अगदी उघडपणे समोरासमोर, आता अजित पवार यांच्यासोबत जाण्याशिवाय पर्याय नाही। विरोधी बाकावर बसून आमदारकीच्या कामात अडचणी येत आहेत, सत्तेत सहभाग महत्वाचा आहे, त्याशिवाय मतदारसंघातली कामं काही मार्गी लागणार नाहीत। अहो या बैठकीला अत्यंत मोजके आणि विश्वासू नेतेच उपस्थित होते। यामध्ये बघा जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांचा सहभाग होता। उपस्थित आमदारांच्या पैकी 5 आमदारांनी तर लिखित स्वरूपात अगदी स्वतःची सही करून शरद पवार यांना एक पत्र दिलं। या पत्रामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे। यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांचा जरा ठळक सहभाग आहे। अनेक आमदारांना सत्तेपासून दूर राहण्याची किंमत मतदारसंघामध्ये चुकवावी लागत असल्याचा अनुभव आलेला आहे। केंद्र आणि राज्यात एकाच युतीचं सरकार असताना शरद पवार गट विरोधात राहिल्यास विकास कामासाठी निधी मिळवणं अवघड जात आहे अशी भावना या आमदारांनी बोलून दाखवली। आणि म्हणजे बघा साहजिक आहे, इथं महायुती असून 3 पक्षामध्ये या निधीसाठी मारामारी चाललेली असते, मग हे तर काय विरोधी पक्ष। पण बघा आश्चर्याची बाब म्हणजे युवा आमदार रोहित पवार यांचीही भूमिका अशीच असल्याचं सांगितलं जात आहे। अजित पवार गटाशी समन्वय साधण्याची वेळ आली असल्याचं रोहित पवार यांनी सूचित केलं आणि हे विशेष मानलं जात आहे। या बैठकीमध्ये शरद पवार होते, म्हणजे त्यांनी सर्वांचे विचार ऐकून घेतले, पण स्वतःची भूमिका मात्र त्यांनी अजिबात स्पष्ट केली नाही। काहीतरी शरद पवार यांच्या मनातलं कधी कळतंय कोणाला हो। पण आमदारांचा दबाव, जनतेची अपेक्षा आणि स्थानिक पातळीवरील वास्तव्याचा विचार करता पक्षासाठी निर्णायक क्षण जवळ आला असल्याचं नाकारता येत नाही। आणि या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार की काय? राष्ट्रवादी काँग्रेसचा पुनर्विलय होणार का? यावर राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाल्या। येत्या काही दिवसांमध्ये या चर्चांना मूर्तरूप मिळेल की मिळणार नाही याकडे तर सगळ्यांचं लक्ष लागलेलंच आहे। पण शरद पवार हे स्वतः अजित पवार यांच्या पक्षात जाऊन सहभागी होतील हे मात्र काहीच न पटण्यासारखं आहे। तुम्हाला काय वाटतं, असं घडू शकेल? तुमचे अंदाज जरूर सांगा आणि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला तेवढं विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।